युद्धाच्या 10व्या दिवशी देखील हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू। तेहरानमधल्या तेल गटाराच्या पाईपांमध्ये क्षेपणास्त्र घुसल्यामुळे अनेक भागात आग, तर लेबनॉनमधल्या हल्ल्यामध्ये 45 जण ठार। युद्धाचा परिणाम देशभरामधल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरती होणार नाही, सूत्रांची माहिती। होर्मुझ सामुद्रधुनीच्या व्यतिरिक्त इतर मार्गाने होणाऱ्या तेलाच्या आयातीमध्ये वाढ। युद्धामुळे घरगुती गॅस महागल्याच्या नंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद। रत्नागिरीमध्ये सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा, तर आंब्याचे आणि द्राक्षांचे दर पाडण्याचा व्यापाऱ्यांचा घाट। पुण्यामधील बहुप्रतीक्षित उड्डाण पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेरमधील वाहतूक कोंडी कमी होणार। पुलाला अजित पवार यांचं नाव देण्याची मागणी। पश्चिम बंगालमधल्या राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाकडे ममता बॅनर्जी यांची पाठ। तृणमूल काँग्रेसनं राष्ट्रपतींसह संविधानाचा अपमान केल्याची पंतप्रधान मोदींची टीका। जागतिक महिला दिनाच्या तमाम महिला प्रेक्षकांना एबीपी माझाकडून हार्दिक शुभेच्छा। घरामधून मंत्रालयापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांना सलाम। राज्यभरात रंगपंचमीचा उत्साह। नाशिकमध्ये पारंपरिक रहाड उत्सवासाठी गर्दी। कोल्हापूरकरांचा कल्ला। राज्यभरातल्या मंदिरांमध्ये रंगांची उधळण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।